कोकणात भातशेती लागवडीचं काम सर्वत्र सुरू असून मजुरांची कमतरता भासते। नांगरणी कामासाठी आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर अवलंबून राहावं लागतंय। त्यामुळे मोठे शेतकरी आपली शेती लावून होईपर्यंत छोट्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर उपलब्ध करून देत नसल्यानं वाट्याला आलेली 2-4 खाचरं दळे लावणीच्या कामाला उशीर होतोय। पावसाचा अनियमितपणा असल्यानं लागवडीसाठी पाण्याची टंचाई जाणवते। भात लावणीच्या व नाचणी रोपणाच्या कामात संपूर्ण कोकण व्यस्त असल्याचं दिसतंय। त्यामुळे बाजारपेठेंमधील उलाढालही मंदावले। रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाण्यातील जुना नदी पुलावर अंबा नदीच्या खोल व वेगवान प्रवाहाच्या पाण्यात एका महिलेनं उडी मारली। तिची ओळख अलका लहू जाधव म्हणून समोर आली। अत्याधुनिक साधनसामग्री वापरून नागोठणे पोलीस आणि कोलाड रेस्क्यू टीम स्पीड बोटीनं शोध मोहीम राबवते। या महिलेनं नदीत उडी का मारली याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र या घटनेनं नागोठणे परिसरात खळबळ उडाली। आज सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान अलका लहू जाधव आणि लहू जाधव हे दोघे दाम्पत्य या अंबा नदीच्या पूल बंद आहे, परंतु बॅरिकेटिंगच्या बाजूने वरती चढून वरवटणे साईडला काम शोधण्यासाठी जात होते। ते त्यावेळेस थोडेसे मद्यप्राशन केलेले असे आढळलेले। तर पुरुष म्हणजे पती हे पुढे होते आणि पत्नी मागे होती। पतीने तिला आवाज दिला की पुढे ये म्हणून, तर त्यावेळेस तिने तिच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि पुलावरून नदीमध्ये उडी मारलेली आहे। तर कोलाड रेस्क्यू टीम माननीय श्री आमदार अनिकेतजी तटकरे साहेबांची ही टीम आपली दाखल झालेली आहे। SVRSS म्हणून आपली टीम ही कार्यरत आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण काम करत असतो। तर सकाळी मिळालेल्या माहितीनुसार आपण ह्या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। एक महिलेने ब्रिजवरून उडी मारल्याची माहिती मिळाली। त्यासोबतच आपण सर्व जे इक्विपमेंट्स असतात ते या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। ॲडव्हान्स ड्रोन्स असतील, थर्मल कॅमेरेज असतील, अंडर वॉटर कॅमेरेज असतील, त्यासोबतच ज्या राफ्ट यूज केल्या जातात, IRP बोट्स असेल, याचा वापर करून आपण सर्च ऑपरेशन घेत आहोत। परंतु जर पाहिलं तर नदीचा प्रवाह अति वेगाने वाहत आहे। त्यामध्ये शक्यता अशी वर्तवली जाते की त्या महिलेचा जर मृत्यू झाला असेल तर ती कदाचित खालच्या बाजूला निघून गेली असावी। तर त्या अनुषंगाने आपण शोध घेत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025चे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मत्स्य विकास मंत्री नितेश राणे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांना प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या उपक्रमामुळे मत्स्य उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे। महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा मिळाल्यानं पनवेल शहरात भर पावसात जल्लोष साजरा करण्यात आला। पनवेल भाजपा आणि जयंत म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह संचारला। पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, छत्रपती संभाजी महाराज की हर हर। आपल्या भारतासाठी खूप आनंदाचा क्षण आपण गेल्या 2 दिवसापासून बघतोय आणि खरोखर खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे 12 गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्याची नोंद युनेस्कोने करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये। म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्त्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे। ऑलरेडी पहिले गेलंय, परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला याच्यावरनं समजतंय। रायगड जिल्ह्यात सकाळपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील सावित्री, अंबा, काळ, कुंडलिका नद्या पूरग्रस्त स्थितीत आहेत। मुसळधार पावसामुळे अलिबाग, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूरसह अनेक तालुक्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय। ग्रामीण मार्ग व राज्य महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। रायगड जिल्ह्यातील अंबा नदीच्या काठावर असलेल्या नागोठणे बाजारपेठ, कोळीवाडा, मोहल्ला आणि ST स्टँड परिसरात पुराचं पाणी शिरलंय। सामान्यतः इतर वेळी ग्राहकांनी भरलेली बाजारपेठ पुराच्या पाण्यानं बुडाली आहे। दापोली शहराजवळ असलेल्या जालगाव येथील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ असलेल्या तलावामध्ये पोहण्याचा आनंद दापोली शहर, गिम्हवणे व जालगाव येथील अबालवृद्धांकडून घेण्यात येत असून दररोज सकाळी तलावात पोहण्यासाठी अनेक जण येत असून व्यायामाचा आनंद घेतात। कणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं असून 64 पैकी 33 ग्रामपंचायतींवर महिलांचं वर्चस्व असणार आहे।
आगामी 5 वर्षांसाठी महिलांचा दबदबा राहणार आहे। सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सोमवारी जाहीर झालेल्या सरपंच पदाचं आरक्षण सोडतीत कणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 33 ग्रामपंचायतींचं सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झालं आहे, ज्यामुळे अनेक गावांमध्ये उत्साहाचं तर काही ठिकाणी राजकीय समीकरणांची नव्यानं जुळवाजुळव सुरू होणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।